हॅलो स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 7चं सायन्स सुरू करतो आहे. फर्स्ट लेसन बघणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं सांगते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन मी जे एज्युकेशनचे व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन त्याचे तुम्हाला अपडेट्स येतील. तसंच चॅनलला लाईकसुद्धा करा. आणि ह्याच्या आधी 7th स्टँडर्डचे मॅथ्सचे जे झालेले आहेत व्हिडिओ, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला व्हिडिओच्या नावाच्या बाजूला एक छोटासा त्रिकोण असतो, त्याच्यावरती क्लिक केल्यावरती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता आणि 7th स्टँडर्ड मॅथ्सच्यासुद्धा व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडतील तसे त्याला लाईक करत जा. आपण आता 7th स्टँडर्डचा सायन्सचा फर्स्ट लेसन सुरू करतो आहे. द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्शन अँड क्लासिफिकेशन. बघा, ह्याच्यामध्ये मेन पॉईंट आपण बघणार आहोत ॲडॅप्शन. ॲडॅप्शन म्हणजे काय तर अनुकूलन आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. ह्याच्यामध्ये ॲडॅप्शन म्हणजे पहिलं काय ते आपण सगळ्यात पहिलं बघून घेऊया. ही तुम्हाला डेफिनेशन एक्झाममध्ये येऊ शकते. व्हॉट इज ॲडॅप्शन किंवा डिफाईन ॲडॅप्शन. बघा, gradually changes occur in the body parts and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. Such change are called adaptation. They take place over a long period of time. म्हणजे काय, ज्या प्रत्येक सजीव ज्या परिसरात वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल घडतो, त्यालाच अनुकूलन असं म्हणायचं. बघा, मी एक एक एक्झाम्पल जसे सांगत जाईन ना तसे तुम्हाला ते समजत जाईल. बघा, इथे एक आपल्याला ॲडॅप्शन इन बाजूला बघा आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत. एक झाड खूप उंच वाढलेलं आहे, कॅक्टस दिसत आहेत. ॲडॅप्शन इन प्लांट ह्याच्यात 2 पार्ट आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ॲडॅप्शन इन प्लांट बघणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲडॅप्शन इन ॲनिमल बघणार आहोत. पहिला व्हिडिओ बघूया आता, हे ॲडॅप्शन इन प्लांट. एक्झाम्पल एक दिलेलं आहे बघा, प्लांट लोटस. हॅबिटेट ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे हे पाण्यात राहणारं प्लांट आहे, पाण्यात उगवणारं प्लांट आहे. ह्याचे रूट्स कसे असतात, फायबरस. का असतात हे फायबरस, तंतुमय. तर पाण्यामध्ये त्याला वाढण्यासाठी जाड असून चालेल का, तर नाही, ह्याला तंतुमय व्हायला लागतं. तसंच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स काय आहे, लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर. म्हणजेच काय, त्याची पानं कशी तुम्ही बघितली का कधी, लोटसची पानं पसरट, लांब आणि पुढे पिक्चरमध्ये मला दाखवणार आहे मी, पसरट, लांब आणि हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, पसरट आणि लांब असतात आणि त्याच्यावरती असा एक वॅक्सी लेअर असतो अशा पद्धतीने. तर आपण तसंच ते कशासाठी असतं, तर ह्याला पाण्यामध्ये फ्लोट होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम काय, हॉलो अँड फ्लेक्झिबल. म्हणजे जाडसर आणि कंद म्हणजे फ्लेक्झिबल असतात, त्या सहज पाण्यामध्ये हलू शकतात, पाणी जोरात आलं तरी. सेकंड आहे कॅक्टस. कॅक्टस म्हणजे निवडुंग. कॅक्टस हे कुठे येतं, डेझर्ट प्लांट आहे. हे डेझर्टमध्ये येतं, जिथे पाण्याची कमतरता असते तिथे हे प्लांट येतं. त्याच्यामुळे बघा ह्याचं रूट्स कसे असतात, हे एकदम घट्ट रूट्स असतात आणि लांब पसरलेले असतात पाण्याच्या शोधामध्ये. हे त्याचं ॲडॅप्शन झालेलं असतं. तसंच लिव्ज, ह्याला लिव्ज तर नसतातच, ह्याचे लिव्ज हे काट्यामध्ये रूपांतर झालेलं असतं, ते पुढे आपण बघणार आहोत. आणि स्टेम ह्याची ग्रीन कलरची असते, अन्न बनवण्यासाठी पानं नसल्यामुळे फोटोसिंथेसिस हे स्टेममधून होतं. याचं पण एक्सप्लेनेशन आपण पुढे बघणार आहोत. बनियन म्हणजे काय, ट्री म्हणजे वडाचं झाड. बघितलं तुम्ही, वडाचं झाड कुठे येतं, जमिनीवरतीच असतं आणि त्याचे लांब लांब पारंब्या असतात. त्या पारंब्या काय असतात, त्या जर खाली चिकटल्या जमिनीला की तिथून वडाचं नवीन झाड सुरू होतं. आता आपण पुढे बघूया. बघा, पहिला आपण हे ॲडॅप्शनमध्ये पण प्लांटमध्ये प्रकार आहेत. पहिला आहे ॲडॅप्शन इन ॲक्वॅटिक प्लांट, म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पतींचं ॲडॅप्शन कसं होतं हे आपण बघणार आहोत. बघा, इथे पाण्यामधील वनस्पती तुम्हाला दिसत आहेत. सम ऑफ ॲक्वॅटिक प्लांट आर फॉर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. बघा, हे छोटं झाड तुम्हाला इकडे कोपऱ्यात दिसतंय. हे मस्तपैकी पाण्याच्या आतमध्ये त्याची सगळंच त्याची पानं, त्याचं स्टेम, त्याचे रूट सगळंच पाण्याच्या खाली आहेत. आणि तेच काही बघितलेत तर बघा, देअर स्टेम्स आर सबमर्ज व्हाईल लिव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट्स ऑन द सरफेस. म्हणजे काही बघा, काहींचे लिव्ज आणि फ्लॉवर्स पाण्यावरती फ्लोट होत आहेत फक्त, आणि पूर्णच झाड काही पाण्यामध्ये आहेत. द सरफेस ऑफ लिव्ज अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट आर कवर्ड विथ वॅक्सी लेअर. मगाशीच आपण बघितलं की कमळाचं पान कसं वॅक्सी लेअरसारखं असतं, तसेच सगळ्या ॲक्वॅटिक
जे प्लांट्स आहेत त्यांची पानं ही अशी मेणाने असं हात मेणाचं कसं चिकट असतं तशी चिकट असतात, कारण पाण्यामध्ये त्यांना राहायचं असतं म्हणून. तसंच त्यांचे लीव्ज ऑफ ॲक्वॅटिक प्लांट आर थिन, जाड असतात. स्लेंडर लाईक अ रिबन, पातळ असतात म्हणजे थिन, थिन, जाड नसतात, पातळ असतात. आणि स्लेंडर म्हणजे फ्लेक्झिबल असतात ते. द शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. त्यांचा जो शेप असा असतो की पाणी कितीही फास्ट आलं तरीसुद्धा ते त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. अशा प्रकारचे हे त्याचं ॲडॅप्शन झालेलं असतं. बघा इथे खाली लोटस दिलेलं आहे, त्याची पानं कशी पसरट आहेत, आणि लोटसचं स्टेम बघा इथे दिलं, स्टॉक ते कसं आहे तर आतून पोकळ आहे आणि एकदम हे हलकं आहे वजनाने, की पाण्याचा बहाव जसा येईल तसं ते हलू शकतं आणि आत हवा असल्यामुळे त्याला फ्लेक्झिबल राहतं ते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला बघा, अडॅप्शन इन डेझर्ट प्लांट. म्हणजे डेझर्ट प्लांटमध्ये कसं अडॅप्शन होतं हे आपण बघणार आहोत. डेझर्ट प्लांट आर आयदर लीफलेस ऑर देअर लीव्स आर लाईक स्मॉल निडल्स. मी मगाशीच तुम्हाला सांगितले की ते एकतर त्यांना पानच नसतात किंवा छोटे छोटे निडल्स असतात. अँड ऑर हॅव बीन मॉडिफाय इन टू थॉर्न्स, म्हणजे काट्यांमध्ये सुद्धा मॉडिफाय ते झालेले असतात. ते का काट्यांमध्ये मॉडिफाय होतात तर ते ॲडॅप्शनच आहे त्यांचं. ॲज अ रिझल्ट दे लॉस व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. म्हणजे बारीक काटे असल्यामुळे त्यांच्यामध्ये इव्हॅपोरेशन कमी होतं आणि पाणी त्यांना साठवण्यासाठी मदत होते. डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते. दे स्टेम स्टोर्ड वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. बघा मोठे जाड स्टेम दिसत आहेत, खोड जे आहेत हे मोठे दिसत आहेत कारण त्याच्यामध्ये फूड आणि वॉटर असतं. जेव्हा त्यांना फूड आणि वॉटर जमिनीमधून मिळत नाही तेव्हा ते इमर्जन्सीला ते फूड आणि वॉटर यूज करू शकतात. द स्टेम्स आर ग्रीन. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे बघा स्टेम कशा आहेत त्यांच्या, ग्रीन आहेत. ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन ॲब्सेन्स ऑफ लीव्ज. म्हणजे लीव्ज नसलं तरी फरक पडत नाही, त्यांचे जे खोड असतात ते फोटोसिंथेसिस म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. देअर रूट पेनिट्रेट डीप इन द सॉईल. लांब पसरलेले असतात ते, डीप सॉईलमध्ये गेलेले असतात, खोल जमिनीत गेलेले असतात. सर्च ऑफ वॉटरच्या सर्चमध्ये ते खूप खोल जातात. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम. त्याच्यासुद्धा स्टेमवरती वॅक्सी सबस्टन्स असतो का तर त्याचं इव्हॅपोरेशन होऊ नये म्हणून. हे झालं डेझर्टमधलं अडॅप्शन. थर्ड आहे अडॅप्शन ऑफ प्लांट इन स्नोवी रिजन. म्हणजे स्नोवी रिजनमध्ये काय होतं बघा, बर्फ जिथे पडतो तिथे. प्लांट ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफर्स लाईक देवदार अँड पाईन्स आणि देवदारसारखे हे वनस्पती असतात, ते स्नोवी रिजनमध्ये असतात. म्हणजे तुम्ही क्रिसमस ट्री सुद्धा असंच इकडे पिक्चरमध्ये दिले तसंच असतं, ते सुद्धा स्नोवी रिजनमधलंच आहे क्रिसमस ट्री सुद्धा. दीज ट्रीज आर कोनिकल. बघा कोनसारखा शेप आहे, पिक्चर बघा साईडचं तुम्ही, कोनिकल शेप आहे. ऑफ देअर स्लोपिंग ब्रँच कशा आहेत त्याच्या स्लोप झालेले आहेत. इन द हेवी स्नेलफॉल and extreme cold in their region, this conical shape prevent the snow from accumulating on the tree and the thick bark help the tree to withstand the cold. म्हणजे ह्याच्यामुळे जरी वरती बर्फ पडला, साईडचं गोल पिक्चर बघा मी इकडे, वरून जरी बर्फ पडला तरी तो असं स्लोप असल्यामुळे ते खाली निघून जातं, त्याच्यावरती साचून राहत नाही. त्यामुळे त्याचं अडॅप्शन हे तसं असतं की बर्फ पडला की खाली यायला पाहिजे म्हणून ते स्लोपी असतात. याच्यातून तुम्हाला अडॅप्शन म्हणजे काय हळूहळू समजायला लागलेलं असेल. पुढे आहे अडॅप्शन इन प्लांट ऑफ फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगल प्रदेशामध्ये ले प्राणी. अ व्हरायटी ऑफ प्लांट, ट्री, श्रब, हर्ब आर फाउंड इन फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात आणि दीज प्लांट कम्पीट अमंग देमसेल्फ फॉर सनलाईट. म्हणजे प्रत्येक झाड खूप बघा साईडला पिक्चर बघा, खूप अशी गर्द झाडं आहेत आणि ह्याच्यामुळे त्यांना प्रत्येक झाडाला सनलाईटसाठी कॉम्पिटिशन करायला लागते आणि त्याच्यातूनच काय होतात हे बघा, साईडला उंच झाड वाढलेलं आहे सनलाईट मिळवण्यासाठी. Hence tree grow tall to get sunlight and climb, and vines grow to the great height with the support of tree. म्हणजे बघा झाड तर उंच वाढतंच पण ज्या वेली असतात त्याच्यावर चढणाऱ्या त्या सुद्धा उंच झाडावरती चढून वरती जातात. म्हणजे हे कशासाठी, हे त्यांचं अडॅप्शनच आहे की ते सनलाईटसाठी झाडं उंच वाढतात. प्रत्येक रिजनमधल्या झाडाचं वेगवेगळं अडॅप्शन आहे. पुढे आहे अडॅप्शन इन ग्रासलँड प्लांट. म्हणजेच गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अडॅप्शन.
Diverse types of bushes, grasses are found in grassland. Fibrous root of grassland prevent soil erosion. म्हणजेच गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात छोटी मोठे गवत झुडपं आढळतात आणि हे गवत तंतुमय असल्यामुळे इथे जमिनीची धूप थांबवली जाते. बघा, ग्रासलँड इन द इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल, म्हणजे विषुवृत्तीय प्रदेशामध्ये आढळणारे गवत हे उंच असते, कारण तिथे वाघ, हत्ती म्हणजे ॲनिमल लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. त्या ग्रासमध्ये ते लपून राहू शकतात. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट, म्हणजे कोल्ड रिजनमध्ये जे ग्रास असतात ते छोटे असतात. ॲनिमल लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रास, म्हणजे ॲनिमलला तिथे लपण्यासाठी छोट्या रॅबिटला वगैरे जागा होते. बघा, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ॲडॅप्शन, प्लांटचं ॲडॅप्शन बघितलं आहे. डेझर्टमधले प्लांट, ॲक्वॅटिक प्लांट असे सगळे. आता इथे खाली एक आपल्याला याम अँड पोटॅटो दिलेला आहे बघा, म्हणजे सुरण आणि बटाटा. खाली आपल्याला ऑब्झर्व करायला सांगितलं आहे की ह्या प्लांटमध्ये काय ॲडॅप्शन झालेलं आहे. तर तुम्ही हे शोधायचं आहे की ह्या दोन्ही प्लांटमध्ये ॲडॅप्शन काय झालेलं आहे. बघा, इथे सुरण कुठे येतं, जमिनीच्या खाली सुरण येतं आणि सुरणामध्ये त्या पूर्ण सगळं फूड साचलेलं असतं त्या ह्याचं झाडाचं, आणि खूप आपल्याला पौष्टिक हे सुरण असतं. हे झालं आपलं. बघा, एक अजून राहिलेलं आहे, ॲडॅप्शन फॉर इंगेशन ऑफ फूड इन प्लांट. म्हणजे इथे आपल्याला बघा एक ॲडॅप्शन राहिलेलं आहे अजून, थोडंसं बघूया आपण. मोस्ट ऑफ प्लांट आर इन द ग्राउंड अँड आर ॲक्ट्रोट्रॉफिक. म्हणजेच काय हे बहुतेक सर्व वनस्पती ह्या जमिनीमध्ये स्थित आणि स्वयंपोषी असतात. मात्र हाऊएव्हर प्लांट लाईक डॉडर, कसकुटा आर पॅरासिटिक. म्हणजेच हे पिवळ्या रंगाचं तुम्हाला साईडच्या पिक्चरमध्ये कसकुटा दिसतं, हे पिवळ्या रंगाचं आहे, त्याला कसकुटा म्हणजे अमरवेल म्हणतात. आणि ह्याला पिवळ्या रंगाचे असल्यामुळे आणि पानं नसल्यामुळे फोटोसिंथेसिस होत नाही याचं, आणि फोटोसिंथेसिस नाही झालं म्हणजे खाणं बनवू शकत नाही. मग जगणार कसं. तर ही वनस्पती खूप हुशार असते. ही वनस्पती काय करते, खाली बघा पानावाली हिरवी वनस्पती दिसते तुम्हाला, त्याच्या खोड किंवा ह्याच्यामध्ये आपली मुळं रोवते आणि त्या वनस्पतीने जे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणून अन्न तयार केलेलं आहे, ते अन्न ही वनस्पती आपल्या शरीरात ओढून घेते आणि त्या वनस्पतीवरती जगते. आपण बांडगुळ वगैरे ऐकलं असेल तुम्ही कधी. बांडगुळ म्हणजे काय की दुसऱ्या वनस्पतीवरती येतं आणि त्याचं अन्न खाऊन ते मोठं होतं. तशीच ही कसकुटा अमरवेल आहे, ती सक करते ह्या वनस्पतीमधलं फूड आहे. तसंच बघा, फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल. फंगी म्हणजे काय, बुरशी. तुम्ही बुरशी बघितलेली आहे, पाव किंवा भाकरीवरती अशी वगैरे येते. कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, कारण ती पांढरी असल्यामुळे फोटोसिंथेसिस करू शकत नाही. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ लाईक भाकरी, ब्रेड. दे हॅव रूट लाईक फायबर ऑर फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. त्याला रूट्स असतात, ते एखाद्या फूडमध्ये ते उगवतं आणि त्यातलं फूडमधलं म्हणजे भाकरीवरती आली तर भाकरीमधलं पाणी आणि फूड त्यांना जे हवे ते ओढून घेतं. पावावरती आली तरी त्याच्यामधलं फूड आणि वॉटर ते ओढून घेतं, कारण ते स्वतः करू शकत नाही तयार. पुढे एक बघा, प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. प्लांट दॅट ग्रो इन सॉईल विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन. म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी असतं अशा काही वनस्पती आहेत बघा, लाईक ड्रॉसरा, व्हीनस फ्लायट्रॅप. आपल्या बाजूला पिक्चर दिलेलं आहे बघा व्हीनस फ्लायट्रॅपचं. ड्रॉसरा, व्हीनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट्स एक्सेट्रा. या वनस्पतींना अशा मातीमध्ये येतात की नायट्रोजनची कमतरता असते. मग हे नायट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे वनस्पती कीटक खातात. इन्सेक्ट इटरसुद्धा ह्यांना म्हणतात, कीटक भक्षीसुद्धा ह्यांना म्हणतात. काय करतात हे कीटक खातात, म्हणजे तुम्ही साईडचं व्हीनस फ्लायट्रॅप बघा, त्याची पानं बघा कशी ओपन आहेत, ते काटे आहेत. ते पान ओपन होतं, इतकं अट्रॅक्टिव्ह आहे की एखादा त्याच्यामध्ये इन्सेक्ट येऊन बसला की ते पान बंद होतं आणि तो कीटक आतमध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मरतो आणि त्या पानांमध्ये विशिष्ट प्रकारचं द्रव्य बाहेर येऊन त्या कीटकाचं विघटन होतं आणि नायट्रोजनची कमतरता तो कीटक त्या झाडाची पूर्ण करतो. अशा प्रकारे हे झाड आपल्यामध्ये नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतं. हे त्याचं ॲडॅप्शन आहे. बघा, इथे आपण ॲडॅप्शन इन प्लांट बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲडॅप्शन इन ॲनिमल बघणार आहे
तसंच तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे नावाच्या बाजूला एक त्रिकोण आहे, त्याच्यावरती क्लिक करून मॅथ्सचे व्हिडिओ बघू शकता. नक्की बघा. थँक्यू.